जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे। MSRTC भरती एस.टी. महामंडळ भरती निघाली मित्रांनो, तिचे एक आत्ताच अपडेट आली मला। ती भरती काय आहे, दुसरी अपडेट आहे एस.टी. महामंडळाची भरतीची। तर कोणतं पद आहे, किती जागा आहे, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका। मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। आता या भरतीमध्ये तुम्हाला कोणतं पद भरायचं आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वय मर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। आणि त्याचप्रमाणे जे विद्यार्थी एस.सी. कॅटेगरीमध्ये आहे, OBC, इतर मागासवर्गीय, ओपन या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म भरण्याचे अर्ज शुल्क किती आहे आणि संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। जे 17,450 पदे भरायचे आहे मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त ही भरती निघलेली आहे एस.टी. महामंडळामध्ये। तर लवकर तुम्ही आजच फॉर्म भरा आणि लवकर तुम्ही आज फॉर्म सबमिट करून हा फॉर्म भरा मित्रांनो। कारण मला आजच अपडेट भेटलेली आहे आणि तुम्हाला आजच व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबला पाहायला भेटणार मित्रांनो। पण त्याआधी तुम्ही आपले चॅनल नवीन असाल, प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला येथे मानद तत्वावर समुपदेशक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 5:45 पर्यंत आहे। तर ही माहिती सविस्तर वाचायची आहे मित्रांनो। तर अकोला या ठिकाणी समुपदेशक हे पद भरण्यात येणार आहे मित्रांनो MSRTCमध्ये आणि त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 20 ऑक्टोबर। तर 20 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, म्हणजे तुम्हाला पोस्टाने हा फॉर्म पाठवायचा आहे मित्रांनो। तर त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी पदाचे नाव पहा। तर पदाचे नाव या ठिकाणी सांगितलेले समुपदेशक। शैक्षणिक पात्रता पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची, संस्थेची समाजकार्य व विषयांकित पदव्युत्तर पदवी, MSW किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची, संस्थेची मानसशास्त्र व प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी, MA फिजिओलॉजी आणि अधिक समुपदेशक मानसशास्त्र विषयातील पदविका, ॲडव्हान्स डिप्लोमा इन फिजिओलॉजी प्लस अनुभव पाहिजे। तर या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता अशा पद्धतीने पाहिजे। जागा पहा, तर या ठिकाणी जागा का अजून सांगितलेलं नाही मित्रांनो। तर यामध्ये जागा वाढू पण शकते आणि कधी कमी पण होऊ शकते मित्रांनो। तर जागेचे काही या ठिकाणी पर्याय दिलेला नाही आहे, तरी पण तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो, होऊ शकतं तुमचं काही ठिकाणी काम होऊ शकतं मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, अर्ज शुल्क ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी कोणते अर्ज शुल्क नाही मित्रांनो, वेतन नियमानुसार राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण पहा, अकोला या ठिकाणी नोकरी राहणार आहे मित्रांनो तुमचीवाली। आणि या ठिकाणी पहा अर्ज पाठवण्याचा पत्ता, तर या ठिकाणी तुम्ही विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंगरुळपीर रोड अकोला या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा या ठिकाणी सांगितलेलं आहे। या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत। पोस्टाने किंवा तुम्ही समक्ष घेऊन गेला तरी चालेल मित्रांनो। तर त्याचप्रमाणे पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख पहा 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:45 पर्यंत तुम्ही हा फॉर्म पोहोचू शकता मित्रांनो, किंवा तो त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊ शकता। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल। तर अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावी। त्याचप्रमाणे सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात वाचावी काळजीपूर्वक। तर तुम्हाला PDF जाहिरात वाचायची असेल तर PDF जाहिरातची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो। तर त्याचप्रमाणे पहा, तुम्हाला जर PDF जाहिरात वाचायची असेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही PDF जाहिरातवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो। तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पदासाठी नेमणूक करण्याकरिता
इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 8/10/2025 ते 20/10/2025 या कालावधीमध्ये 17:45 अर्ज पोहोचतील. या बेताने विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मंगरुळपीर रोड, अकोला या पत्त्यावर पाठवावे किंवा दिनांक 21/10/2025 नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. मित्रांनो, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर या ठिकाणी पहा, शैक्षणिक पात्रता काय आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य विषयक पदव्युत्तर पदवी MSW किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र व या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी MA फिजिओलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी ॲडव्हान्स डिप्लोमा इन फिजिओलॉजी ते शैक्षणिक पात्र सांगितलेले आहे. त्याप्रमाणे अनुभव या ठिकाणी झालेला आहे. अनुभव समुपदेशन क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, मोठ्या खाजगी संस्थेमधील किमान 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. इतर अटी व शर्ती पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे. राप महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानतत्त्वावर नेमणूक करण्यात येईल. त्याकरिता त्यांना मासिक मानधन 4,000 देण्यात येईल. प्रथम 1 वर्षासाठी सदरपदी मानतत्त्वावर नेमणूक देण्यात येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरवण्यात येईल. तर त्यानंतर कर्तव्य पहा, तुमचं काम काय राहणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाद्वारा मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे, तसेच आगारास महिन्यातून किमान 3 वेळा भेट देणे. त्याचप्रमाणे नेमणुकीचा कालावधी पहा तुमचा. तर सदर नेमणूक निव्वळ मानतत्त्वावर असून नेमणुकीचा कालावधी 1 वर्ष राहील. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचार घेऊन नेमणुकीचा कालावधी विभागामार्फत वाढवण्यात येईल. सदर नियुक्ती मानतत्त्वावर असल्याने राप महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार, हक्क अर्जदारास समुपदेशकात नसतील. तसेच सक्षम अधिकारी यांना विशेष परिस्थितीशी समुपदेशकांची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. तर या अर्ज करण्याची पद्धत पहा. वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोबत शाळेसोडला दाखला, शैक्षणिक अर्हताबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावे. सदर अर्ज आपण विभाग नियंत्रक राप अकोला यांच्याकडे दिनांक 20/10/2025 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, वरील अर्हता प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी फुलस्केप पेजवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवायचा आहे व अर्जासोबत शाळेसोडला दाखला व तुमचे काय आवश्यक कागदपत्र, अनुभव कागदपत्र असतील ते जोडून पाठवायचा किंवा त्या ठिकाणी समक्ष नेऊन द्यायचं. मित्रांनो, तर अर्ज तुम्हाला फुलस्केपवर तयार करायचा आहे, टायपिंग करून त्या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा. मित्रांनो, अशा पद्धतीत तुम्ही हा अर्ज करू शकता. मित्रांनो, तर चांगली संधी आहे, संधीचा फायदा घ्या. मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मित्रांनो, तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.